नमस्कार मित्र मी ऋषिकेश मीरामू उटरावेरकर आणि पुनश्च स्वागत करतो आपणा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर बायोविज ऋषी सर। आज आपण आणखी एक नवीन टॉपिक घेऊन आलो जो आपला चॅप्टर चालू आहे एक्सक्रीशन आणि ऑस्मो रेग्युलेशन त्यासंबंधी एक नवीन टॉपिक आज आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत। ठीक आहे, तर कुठलाही विलंब न करता फोकस करूया आपण आपल्या टॉपिकवर। ठीक आहे, आजचा जो टॉपिक आहे आजच्या लेक्चरमध्ये आपण जो टॉपिक डिस्कस करणार आहे तो म्हणजे मिक्टुरेशन अँड प्रॉपर्टीज ऑफ यूरिन। लक्षात येईल ना, मिक्टुरेशन ही एक प्रोसेस आहे, ती कशाची प्रोसेस आहे, तिचं फंक्शन काय आहे, त्यामध्ये काय होत आहे हे आपण डिस्कस करणार आहे। आणि प्रॉपर्टीज ऑफ यूरिन म्हणजे जे यूरिन आपल्या बॉडीमध्ये फॉर्म होऊन राहिली, ज्याला आपण बॉडीच्या बाहेर एक्सक्रीट आउट करू आलो, त्या यूरिनच्या प्रॉपर्टीज काय आहेत ह्या गोष्टी आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत। ठीक आहे, तर बघा आज आपण बघणार आहे सर्वात आधी मिक्टुरेशन काय आहे। पहिली प्रोसेस तुम्हाला सांगितली आहे मिक्टुरेशन बद्दल। मिक्टुरेशन बद्दल काय सांगितलं आहे तर बघा, ठीक आहे, मिक्टुरेशन प्रोसेस ऑफ रिलीज ऑफ यूरिन इज कॉल्ड ॲज मिक्टुरेशन। बघा, प्रोसेस ऑफ रिलीज ऑफ यूरिन ही एक अशी प्रोसेस आहे ज्यामध्ये यूरिन रिलीज केली जाते। कुठून आणि कशी केली जाते तर युरिनरी ब्लॅडरमध्ये प्रेझेंट असणारी युरिन बॉडीच्या बाहेर एक्सक्रीट केला जाते, रिलीज केल्या जाते, त्याच प्रोसेसला आपण मिक्टुरेशन म्हटलेलं आहे। ठीक आहे, प्रोसेस ऑफ रिलीज ऑफ युरिन इज कॉल्ड ॲज मिक्टुरेशन अँड द न्यूरल मेकॅनिझम कॉजिंग इट इज कॉल्ड ॲज मिक्टुरेशन रिफ्लेक्स। बघा आता ते प्रोसेसचं नाव, ज्या प्रोसेसद्वारे युरिनला आपण रिलीज करू आलो त्या प्रोसेसला मिक्टुरेशन म्हटलं। आणि हे जे मिक्टुरेशन प्रोसेस आहे जो कोण हँडल करत आहे किंवा ज्यामुळे हे मेकॅनिझम कॉज होत आहे त्याला आपण म्हटलेलं आहे मिक्टुरेशन रिफ्लेक्स। लक्षात येऊ राहिलं, प्रोसेसचं नाव मिक्टुरेशन, ज्यामध्ये युरिन बॉडीच्या बाहेर रिलीज केली जात आहे युरिनरी ब्लॅडरमधून, आणि ज्याद्वारे हे मेकॅनिझम कॉज होत आहे किंवा घडून येत आहे त्याला आपण म्हटलेलं आहे मिक्टुरेशन रिफ्लेक्स। ठीक आहे, त्यानंतर बघा, व्हेन युरिनरी ब्लॅडर इज ऑलमोस्ट हाफ, म्हणजे जेव्हा युरिनरी ब्लॅडर आपलं हाफ फिल्ड असते। सांगा, व्हॉट इज द कपॅसिटी ऑफ युरिनरी ब्लॅडर। युरिनरी ब्लॅडरमध्ये आपण किती युरिन स्टोअर करू शकतो, लास्ट लेक्चरमध्येच आपण याला डिस्कस केलेला आहे। जर माहीत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा। ठीक आहे, व्हेन युरिनरी ब्लॅडर इज ऑलमोस्ट हाफ फिल, म्हणजे जेव्हा आपलं युरिनरी ब्लॅडर जे आहे ते हाफ फिल होते, म्हणजे अर्ध भरल्या जाते। ठीक आहे, जर त्याची कॅपॅसिटी 750 ml ची आहे तर त्यापैकी हाफमध्ये जर युरिनरी ब्लॅडर फिल झालं then stress receptor in the urinary bladder initiate a signal and send it to the CNS। आता जेव्हा युरिनरी ब्लॅडर आपला हाफ फिल केल्या जाते, अर्ध भरले जाते, त्याच्यामध्ये स्ट्रेस रिसेप्टर प्रेझेंट असतात। ते स्ट्रेस रिसेप्टर जेव्हा युरिनरी ब्लॅडर हाफ फिल केल्या जाऊ राहिलं ते जे सिग्नल आहेत तो सिग्नल CNS कडे सेंड करते। आता CNS म्हणजे काय तर सेंट्रल नर्वस सिस्टीम। सेंट्रल नर्वस सिस्टीम, बघा नर्वस सिस्टीमचे 3 प्रकार असतात, CNS, PNS, ANS। त्यामधली जे सर्वात इम्पॉर्टंट नर्वस सिस्टीम आहे ज्याला आपण सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणतो, सेंट्रल नर्वस सिस्टीमकडे सिग्नल सेंड केला जातात जेव्हा आपलं युरिनरी ब्लॅडर हाफ फिल होते। ठीक आहे, त्याच्यानंतर दिस कॉजेस ब्लॅडर कॉन्ट्रॅक्शन ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन ऑफ स्मूथ मसल्स इन द वॉल ऑफ ब्लॅडर। आणि जेव्हा हे जे सिग्नल्स आहेत हे सेंट्रल नर्वस सिस्टीमकडे सेंड केले जातात, तिकडून मोटार न्यूरॉन काय करते की मोटर न्यूरॉन ह्या ज्या युरिनरी ब्लॅडरच्या ज्या मसल्स आहेत त्यांना कॉन्ट्रॅक्ट करण्याचं काम करते। आणि त्या स्मूथ मसलच्या कॉन्ट्रॅक्शनमुळे काय होते बघा, द मोटर सिग्नल्स फ्रॉम द मिक्टुटरी सेंटर ऑफ स्पायनल कॉर्ड कॉजेस ब्लॅडर कॉन्ट्रॅक्शन। जे मोटर सिग्नल आपल्याला सेंट्रल नर्वस सिस्टीमकडून येतील त्याच्यामुळे काय होऊ राहिलं की स्पायनल कॉर्डच्या थ्रू ते जे सिग्नल्स आहेत ते आपल्या युरिनरी ब्लॅडरच्या मसल्सपर्यंत येतील अँड कॉजेस ब्लॅडर कॉन्ट्रॅक्शन ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन ऑफ स्मूथ मसल। आणि ते काय करतील, युरिनरी ब्लॅडरला कॉन्ट्रॅक्ट करण्याचं काम करतील। कशामुळे, कारण युरिनरी ब्लॅडरमध्ये ज्या मसल्स प्रेझेंट असतात त्या स्मूथ मसल्स असतात ज्या की तुमच्या युरिनरी ब्लॅडरच्या वॉलमध्ये प्रेझेंट असतात। ठीक आहे, त्यानंतर बघा, मिक्टुरेशन सेंटर ऑल्सो रिलॅक्सेस इंटरनल युरेथ्रल स्पिंचर्स। जे युरिनरी ब्लॅडर आपलं युरेथ्रामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की 2 स्पिंचर्स प्रेझेंट आहेत, एक इंटरनल युरेथ्रल स्पिंचर आहे आणि दुसरं एक्सटर्नल युरेथ्रल स्पिंचर आहे। ठीक आहे, आता तुमच्या सेंट्रल नर्वस सिस्टीममधून जे मोटर न्यूरॉन आले त्यांना जे आपलं युरिनरी ब्लॅडरच्या वॉल्स आहेत त्याला कॉन्ट्रॅक्ट केलं, स्मूथ मसल्सपासून बनलेल्या वॉल ज्या आहेत त्याला कॉन्ट्रॅक्ट करण्याचं काम केलं। आणखी काय करू राहिलो की जे मिक्टुरेशन सेंटर आहे हे इंटरनल युरेथ्रल स्पिंचरला सुद्धा रिलॅक्स करण्याचं काम करते अँड ओपन, आणि त्याला ओपन करण्याचं काम करते, म्हणजे युरिनरी ब्लॅडर कॉन्ट्रॅक्ट झालं
आणि इंटरनल युरेथ्रस स्पिंचर आहे ते सुद्धा ओपन केलं मोटर न्यूरॉनच्या सिग्नल थ्रू. नाव युरिन कम्स अप टू द एक्सटर्नल युरेथ्रस स्पिंचर. आता इंटरनल युरेथ्रल स्पिंचर ओपन झाल्यानंतर जे युरिन जी आहे आता कुठं आलेली आहे, टू द नियर टू द एक्सटर्नल युरेथ्रल स्पिंचर. एक्सटर्नल युरेथ्रल स्पिंचर पर्यंत आपली युरिन आलेली आहे आता. ठीक आहे. दिस स्पिंचर इज अंडर द कंट्रोल ऑफ कॉन्शियस सेंटर ऑफ ब्रेन. आता जे एक्सटर्नल युरेथ्रल स्पिंचर आहे, तुम्हाला मी सांगितलं होतं की इंटरनल युरेथ्रल स्पिंचर हे इनव्हॉलंटरी आहे. ठीक आहे, जे आपल्या इच्छेनुसार होत नाही. आणि जे एक्सटर्नल युरेथ्रल स्पिंचर आहे ते व्हॉलंटरी आहे, जे आपल्या इच्छेनुसार प्रक्रिया करते. ठीक आहे. तर इंटरनल युरेथ्रल स्पिंचर तर न्यूरो सिग्नलच्या मोटर न्यूरॉनच्या सिग्नलद्वारे ओपन झालं, पण एक्सटर्नल युरेथ्रल स्पिंचरपर्यंत जेव्हा युरिन येते ते काय, त्याच्याबद्दल काय सांगितलं आहे, तर जे एक्सटर्नल युरेथ्रल स्पिंचर आहे ते कोणाच्या कंट्रोलमध्ये असते, अंडर द कंट्रोल ऑफ कॉन्शियस सेंटर ऑफ ब्रेन. ब्रेनच्या कॉन्शियस सेंटरच्या अंडरमध्ये ते वर्क करते. व्हेन वी व्हॉलंटरीली रिलॅक्स एक्सटर्नल स्पिंचर युरिन इज एक्सपेल्ड फ्रॉम द बॉडी. बघा, जेव्हा आपण व्हॉलंटरीली एक्सटर्नल स्पिंचर ओपन करतो ते आपल्या हाती आहे, ते व्हॉलंटरी आहे, आपल्या इच्छेनुसार वर्क करते. मग व्हॉलंटरीली आपण एक्सटर्नल स्पिंचर जेव्हा ओपन करतो तेव्हा हे युरिन इज एक्सपेल्ड आउटसाइड द बॉडी. बॉडीच्या बाहेर युरिन एक्सपेल्ड आउट केला जाते आणि या सगळ्या प्रोसेसला आपण मिक्टुरेशन म्हटलेलं आहे. लक्षात येऊ राहिलं? ही जी प्रोसेस आहे, दिस इज ऑल अबाउट द प्रोसेस ऑफ मिक्टुरेशन. लक्षात येतं ना? ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, आता आपल्याला दुसरी गोष्ट बघायची आहे, ते म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ युरिन. जे युरिन आपण युरिनरी ब्लॅडर म्हणून बॉडीच्या बाहेर एक्सपेल्ड आउट केली, एक्सक्रीट आउट केली, त्याच्या प्रॉपर्टीज काय, जे युरिन आपल्या बॉडीनं फॉर्म केली, जो आपल्या बॉडीचा वेस्ट प्रोडक्ट आहे, त्याच्या प्रॉपर्टीज आपल्याला बघायच्या आहेत. An adult human excrete on an average 1 to 1.5 लिटर ऑफ युरिन. माहीतच आहे, लास्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं की एक नॉर्मल ह्युमन बिईंग पर डेला 1 to 1.5 लिटर, 1 ते 1.5 लिटरपर्यंत युरिन फॉर्म करत असतो. ठीक आहे, या पॉईंटमध्ये क्लिअर आहे सर्वांना? ठीक आहे. नेक्स्ट, ऑन अन ॲव्हरेज 25 to 30 grams ऑफ युरिया इज एक्सक्रिटेड आउट पर डे. आता 1 to 1 ते 1.5 लिटर एवढ्या युरिनमधून पर डेला आपली बॉडी 25 ते 30 ग्रॅम युरिया एक्सक्रीट आउट करत असतो. युरिन इज पेल येलो कलर्ड. जर युरिनचा विचार केला, कलरचा विचार केला, जे युरिन आपण बॉडीच्या बाहेर डेली एक्सक्रीट आउट करू आलो, तर पेल येलो कलरची आहे. एक्झॅक्ट येलो नाही आहे, पण पेल येलो कलरची लिक्विड असं कलर त्याचा आहे, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ युरोक्रोम पिगमेंट. आणि बघा, येलो कलर का बरं आहे युरिनचा, की त्याच्यामध्ये युरोक्रोम पिगमेंट त्याच्यामध्ये प्रेझेंट असते. लक्षात येऊ ना? युरोक्रोम पिगमेंट त्याच्यामध्ये प्रेझेंट असल्यामुळे जो युरिनचा कलर आहे तो पेल येलो कलर दिसतो तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर इट इज स्लाइटली अल्कलाइन. जर त्याच्या नेचरचा विचार केला तर इट इज स्लाइटली ॲसिडिक, नॉट अल्कलाइन, इट इज स्लाइटली ॲसिडिक अँड हॅज pH ऑफ 6. आणि त्याच्या pHचा जर विचार केला तर 6 pH असते त्याची. तुम्हाला माहिती आहे 7 वर जर त्याची pH असली तो न्यूट्रल असतो. लेस दॅन 7 इट्स अ ॲसिडिक अँड मोर दॅन 7 इट्स अ बेसिक. तर याची pH सांगितली आहे तुम्हाला 6. याचाच अर्थ हे स्लाइटली ॲसिडिक असणार. ठीक आहे. इनिशियल फिल्ट्रेट इज अल्कलाइन बट आफ्टरवर्ड्स इन रिनल ट्यूब्यूल SCO इज रिअब्सॉर्ब अँड H+ आयन्स आर ॲडेड बाय द सिक्रेशन ऑफ मेकिंग युरिन ॲसिडिक. सुरुवातीला जे प्रायमरी युरिन फॉर्म होते, जे फिल्ट्रेशन होते आणि फिल्ट्रेशन होऊन कॅप्स्युलर स्पेसमध्ये जे प्रायमरी युरिन फॉर्म होऊन राहिली ते असते अल्कलाइन. पण जसं रिनल ट्यूब्यूलमध्ये SCO रिअब्सॉर्ब केलं जाते आणि H+ आयन्स त्याच्यामध्ये ॲड केले जातात, याच्यामुळे तुमची जे युरिन आहे ते ॲसिडिक फॉर्म होते. ठीक आहे. इट हॅज कॅरेक्टरिस्टिक ऑर्डर. त्याला एक स्पेसिफिक ऑर्डर आहे, एक स्पेसिफिक स्मेल आहे. ठीक आहे. त्यानंतर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ युरिन इज नॉर्मली 1.02. जर स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा विचार केला युरिनच्या तर नॉर्मली 1.02 एवढी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी नॉर्मल ह्युमन बिंगमध्ये असते. ठीक आहे. त्याच्यानंतर ॲनालिसिस ऑफ युरिन हेल्प्स इन द डायग्नोसिस ऑफ मेनी मेटाबॉलिक डिसीजेस अँड किडनी माल फंक्शनिंग. जर आपण युरिनचं ॲनालिसिस केलं, कारण ते आपल्या बॉडीचं काहीतरी आउटपुट देऊ राहिलं. ठीक आहे. बॉडीच्या बाहेर येणारा तो प्रोडक्ट आहे, त्याच्यामुळे त्याची टेस्ट करून त्याचं ॲनालिसिस करून आपल्याला बॉडीमधल्या वेगवेगळ्या मेटाबॉलिक प्रोसेसचा
काही जर फंक्शनिंग असली, डिसफंक्शनिंग असली त्याच्यामधून समजू शकते. याच्या व्यतिरिक्त किडनीमध्ये जर काही प्रॉब्लेम असला, किडनीची माल फंक्शनिंग असो, किडनीचं एखादे डिसऑर्डर डिसीजेस असो, हे आपण त्या युरिनच्या ॲनालिसिसमधून लक्षात घेऊ शकतो. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, युरिनचं सॅम्पल घेऊन त्याचं ॲनालिसिस करावं लागेल. कोणते सबस्टन्स किती प्रमाणात आहेत, किती नॉर्मल रेंजमध्ये असायला पाहिजे. यासाठी आपण जेव्हा केव्हा आपल्याला फिजिशियन सजेस्ट करते की यू हॅव टू सॅम्पल युअर ब्लड, तो फक्त ब्लडची टेस्ट करायला नाही लावत आपल्याला, ब्लड सोबत युरिनची सुद्धा आपली टेस्ट केली जाते आणि त्याच युरिनमध्ये नॉर्मल रेंजमध्ये असणारे सबस्टन्सेस आणि आपल्या बॉडीमध्ये ॲक्च्युअली प्रेझेंट असणारे सबस्टन्सेस मॅच केले जातात आणि याच्याहून तुमच्या बॉडीमध्ये काय डिसफंक्शनिंग होत आहे हे आपल्याला ॲनालिसिस होते. लक्षात येत आहे. ह्या होत्या युरिनच्या प्रॉपर्टीज. आता तुम्हाला एक टेबल दिलेला आहे, त्या टेबलमध्ये काही कंडिशन्स आहेत, काही जे युरिनमध्ये ज्या कंडिशनमध्ये कोणता सबस्टन्स प्रेझेंट असतो आणि थर्ड कॉलममध्ये तुम्हाला दिला आहे की कोणत्या डिसीजेस किंवा डिसऑर्डरमध्ये आपल्याला आढळून येते. जसं की सर्वात पहिले दिलं आहे ग्लायकोज युरिया. आता ग्लायकोज युरिया काय आहे की ज्याच्यामध्ये युरिनमध्ये ग्लुकोज प्रेझेंट असते, त्या कंडिशनला आपण ग्लायकोज युरिया म्हटलेलं आहे. आणि हे कंडिशन केव्हा येते, जेव्हा त्या पेशंटला डायबिटीज मेलिटस नावाचा डिसीज असेल. लक्षात येऊ राहिला. म्हणजे जर युरिनमध्ये ग्लुकोजचं प्रमाण आढळलं तर त्या पेशंटला काय असेल, डायबिटीज मेलिटस. ठीक आहे. नंतर किटोनो युरिया. आता किटोनो युरिया कोणत्या कंडिशनला असेल, जर युरिनमध्ये किटोन बॉडीज सापडल्या तर त्या कंडिशनला आपण किटोन युरिया म्हणतो. आणि ते केव्हा आढळते तर डायबिटीज मेलिटसच्या पेशंटमध्ये आणि स्टार्व्हेशनमध्ये. स्टार्व्हेशन म्हणजे काय की असा लॉंग टाइम पिरियड ज्यामध्ये आपली बॉडी कोणतंच फूड इंटेक करत नाही, त्याला आपण स्टार्व्हेशन पिरियड म्हणतो. लक्षात येऊ राहिलं. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलं आहे तुम्हाला प्रोटीनो युरिया. जेव्हा युरिनमध्ये प्रोटीन्स आढळतात आणि हे कंडिशन केव्हा येते, ग्लोमेरुलोनेफ्रोटिसमध्ये. ग्लोमेरुलोनेफ्रोटिस या कंडिशनमध्ये बॉडीच्या बाहेर जे युरिन एक्सक्रीट आउट केलं जाते त्यामध्ये युरिन आढळते, प्रोटीन्स आढळतात. ठीक आहे. त्याच्यानंतर हिमॅटोयुरिया. आता हिमॅटोयुरिया काय की जेव्हा आपल्या युरिनमध्ये नॉर्मल युरिनमध्ये ब्लड आढळते आणि ब्लड नॉर्मल युरिनमध्ये केव्हा आढळते, जेव्हा त्या पेशंटला किंवा पर्सनला किडनी स्टोन असेल किंवा ट्युमर्स असेल. याच दोन कंडिशनला युरिनमधून ब्लड येण्याची शक्यता जास्त असते. लक्षात येऊ राहिलं. दिस इज ऑल अबाउट द. सुरुवातीला आपण पाहिलं मिक्टुरेशन प्रोसेस, मिक्टुरेशन कशी होते ते पाहिलं, कोण त्याला कंट्रोल करते ते पाहिलं. त्याच्यानंतर आपण डिस्कस केल्या प्रॉपर्टीज ऑफ युरिन. यानंतरचा जो नेक्स्ट पोर्शन आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करूया. तोपर्यंत अभ्यास करा, काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.